do you feel, Raj, that hate begets hate? And when that incident happened, I want to know how you thought about it. एक पहिली गोष्ट, आम्हाला ह्या राज्यामध्ये, आमच्या स्वतःच्या राज्यामध्ये समाधानाने जगू द्यात. आमच्या माणसांची, आमच्या मुलांची, आमच्या मुलींची पोटं भरू द्यात. त्यांना नोकऱ्या आणि सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर आम्ही काही देशाला नाकारत नाही आहोत. मी काही स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा नाही करत आहे खलिस्तानसारखी. परंतु इथला माणूस भुका राहणार, इथल्या माणसाला हाताला काम मिळणार नाही आणि बाहेरच्यांना इथे येऊन पोचायचं आणि माझा हा मुलगा इथे, त्याला जर समजा समजणार नसेल तर मग अशी रेल्वेची गोष्ट बोलणं, रेल्वेच्या रिक्रुटमेंटच्या जाहिराती ह्या फक्त उत्तर प्रदेश बिहारमधल्या वर्तमानपत्रांना काय येतात, तिकडच्या मॅगझिन्सना काय येतात, आमच्या इकडच्या मराठी वर्तमानपत्रांना का नाही येत? माझ्या इकडच्या मुलांना जर समजा कळलंच नाही की कोणती इंडस्ट्री येते आणि कुठे नोकऱ्या आहेत आणि कुणाला हव्या आहेत, इथे येणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये जर समजा तुम्ही सांगणार असाल की मराठी माणूस नको आम्हाला, आम्ही बाहेरून माणसं आणतो म्हणून, ते काय कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून, तुम्ही आम्हाला का चिडवताय, तुम्ही आम्हाला का डिवचताय? हा, आम्ही काय जाणून बुजून काही राग व्यक्त करत नाही आहोत, परंतु ही तुम्ही आमच्यावरती लादताय ही गोष्ट. मी माझा जो महाराष्ट्राचा हक्क आहे तो मी फक्त मागतोय. माझ्या महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी माणसाला पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे आणि प्रत्येक स्टेटमध्ये त्यांच्या तिकडच्या माणसाला पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे, हेच तर मी सांगतोय. द व्हायलन्स इज टू स्टॉप. एक मिनिट, व्हायलन्स तर सगळ्या ठिकाणी आहे. मी काही मुद्दामून केलेलं नाही. अबू आझमी आणि अमर सिंग आणि ह्या लोकांनी ज्या वेळेला इथे आम्ही लाठ्या वाटू हे ज्या वेळेला सुरुवात केली त्याच्यानंतर हे सगळं यू रिस्पॉन्डेड टू इट बाय सेइंग आय विल गिव्ह स्वॉर्ड. एक मिनिट, मी गप्प नाही बसणार. महाराष्ट्रात इकडे येऊन काठ्या वाट्याची भाषा नाही करायची. इथे येऊन 300 महिलावरनं काय 3000 महिलावरनं इकडे येऊन महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला धमकवायचं नाही आणि हे कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही. ह्याच्या पुढे देखील जर पुढे पण ते तसेच वागले, मीही तसाच वागेन. What is your political strategy in this election? I get your point that you're very strong on this one issue and you're not going to change it. But this division of the vote, the spoiler effect, you disagree with it, but there are several who say that it is having that effect. Now you are benefiting the Congress NCP. नाही, असं नाहीये मुळात. पहिली गोष्ट, एक मिनिट, जे माझ्यावरती आता आरोप करतात शिवसेना, ओके, पुण्यामध्ये शिवसेना भाजप एकत्र लढले होते इलेक्शन आणि इलेक्शन झाल्यावरती शिवसेना आणि एनसीपी अलायन्स झाला. Your critics also say you're soft on Sharad Pawar. You're soft on Sharad Pawar. You're soft on the Congress. You praise Narendra Modi. You say you like Nitin Gadkari of the BJP. So they want to know where do you stand? नाही, हे बघा, पहिली गोष्ट, politically. नितीन गडकरी हा माणूस रिझल्ट देणारा माणूस आहे, ज्याने रिझल्ट दिलेत. युती सरकारच्या काळामध्ये जेव्हा पीडब्ल्यूडी खातं जेव्हा त्यांच्याकडे होतं त्यावेळेला मुंबईमधले फ्लायओव्हर्स घ्या किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे घ्या किंवा इतर सगळ्या गोष्टी, हे नितीन गडकरींनी डिलिव्हर केलेली गोष्ट आहे. आणि जर समजा एखादा माणूस जर चांगली गोष्ट करत असेल तर तो विरोधातला जरी असला तरी मला असं वाटतं आपण त्याची प्रशंसा करणं आवश्यक आहे. ती गोष्ट एन्करेज त्यांना करणं, त्या माणसाला करणं गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की मी काँग्रेसवरती कमी, अरे माझ्यावरती जर समजा शिवसेना म्हणते की शत्रू आमचा काही एमएलएच नाहीये आणि रोज उठल्यावरती माझ्यावरती टीका करतात. आता ते जर बोलले तर मला बोलायलाच पाहिजे. बट यू कॅन स्टे आउट ऑफ द गव्हर्नमेंट. का विल यू स्टे आउट ऑफ द गव्हर्नमेंट? हो, बघा, मला आर यू गोइंग टू ठेवायचं आहे. मला आर यू गोइंग टू बी अ नॉन अलाइंड? नाही, मला हे बघा, मला शिवसेना भाजप असो किंवा काँग्रेस एनसीपी असो, मला महाराष्ट्रात कामं करून घ्यायचे आणि ह्याच्यासाठी म्हणून मी आता त्यांची ओझी नाही वाहणार. हो, मी त्यांची बॅगेजेस घेऊन नाही फिरणार. त्या गव्हर्नमेंटमध्ये आतमध्ये शिरून मी त्यांची ओझी का वाहू? कॅन यू गो इदर वे? इज एनी वन बेटर दॅन द अदर फॉर यू? मला कामं झाल्याची मतलब आहे, लोकांनाही कामं झाल्याची मतलब आहे. तिकडे त्या खुर्चीवरती कोण बसले ना याच्याशी त्यांना काही कर्तव्य नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. You will be willing to support either a Congress NCP or a BJP Shivsena alliance? It doesn't make any difference to you? काही फरक पडत नाही. मला लोकांना आणि मला कामं झाल्याची मतलब, आणि ती कामं करण्यासाठी, ती कामं होण्यासाठी म्हणून त्याला जो एक अंकुश लागतो की हे कधी होणार. लोकांना आठवत असेल की मी ज्यावेळेला 1 महिन्याची नोटीस दिली होती मुंबईच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या पार्ट्या मराठीत करा म्हणून, बरोबर, 1 महिन्याची नोटीस दिली, लोकांनी गंभीर घेतलं नाही सुरुवातीला. नंतर 10 दिवसाचा काउंटडाऊन लावला. तो काउंटडाऊन लावल्यानंतर एकेकाला समजायला लागलं की हे सिरियस आहे. गव्हर्नमेंटला काउंटडाऊन कधी लावणार हो तुम्ही?
की ही जर गोष्ट झाली नाही आम्ही सपोर्ट काढून घेऊ.